नमस्कार, जय शिवराय. मी संजीवनी स्वागत करते माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि मी चाललेली आज शेतामध्ये घरातलं वगैरे माझं सगळं काम आवरून. आणि म्हणजे ऑलरेडी मी शेतात पोहोचलेली आहे. इथे बघा काय काम करायला आलेली ते तुम्हाला सांगते. हे इथं पाठीमागं आपलं आहे ना कोथिंबिरीचं वावर आहे. तर या कोथिंबिरीतला आज मला आहे ना गवत काढायचं आहे. बघा कोथिंबीर कशी दिसते, अजून छोटी आहे. तर अशी कोथिंबीर छोटी असतानाच ह्याच्यातलं गवत वगैरे काढून घ्यायचं असतं. तर चला मग आता कामाला सुरुवात करू. तसं तर आपली शेती आहे ना घरापासून खूप लांब आहे. पायी पायी यायला आहे ना 1 तास लागतो. आणि इथं कुठं ना पाण्याची सोय पण नाही आहे, कारण इथं सगळी ना नदीवर शेती बागायते. इथं विहिरीवर कुणाचंच असं बागायत नाही. सगळ्यांच्या शेतीला आहे ना नदीचंच पाणी आहे. त्याच्यामुळे पिण्याला पाणी वगैरे ना घरूनच आणायला लागतं. तर इथं मी ना एकटी असल्यामुळे ना कळशी भरूनच पाणी आणलेलं आहे. आणि ना थोडंसं असं आहे ना टॉवेल वगैरे गुंडाळून पाणी ठेवते, म्हणजे दिवसभर पिण्यासाठी पाणी थंड राहतं. आणि आता जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळा आहे, पण आहे ना एकदम उन्हाळ्यासारखंच वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे असं पाण्याला आहे ना टॉवेल वगैरे लावून ठेवलं ना म्हणजे पाणी पिण्यासाठी व्यवस्थित राहतं. झाकूनही ठेवते. आणि चला तर मग आता करू कामाला सुरुवात. आणि ही आपल्या गावची नदी भीमा नदी. आणि इथे बघा मासेमारी वगैरे चाललेली आहे. जे ठाकर समाजाचे लोक असतात ना त्यांचा मासेमारी धंदा आहे, व्यवसाय आहे. तर ते इथे ना असं बघा पाण्याच्या कडेला म्हणजे पाण्यामध्ये बसून आहे ना त्यांची मासेमारी वगैरे चाललेली आहे. आणि आज आहे ना तसं आहे आपल्या ह्या शिवारामध्ये ना माणसं जरा कमी आहेत, कारण सगळ्यांच्या पेरण्या वगैरे होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे तसं नाही तर म्हणजे वावरांमध्ये माणसं अशी कमी आहे जरा, कारण थोडं 8 दिवसांपूर्वी भरपूर असा पाऊस होऊन गेला. आता चांगलं असं ऊन पडलेलं आहे. तर पेरण्या होऊन गेल्यामुळे ना खाली शिवारात असं कोणी येत नाही. त्याच्यामुळे खाली ना असं यायला, नदीच्या इकडं यायला पण जरा भीती वाटते. पण असे ना हे दादा काका वगैरे असतात की ज्यांची ना अशी म्हणजे मासेमारी वगैरे चाललेली, त्यांच्या आधारावर असं इथं काही नाही वाटत. कारण आपलं जे शेत आहे ना ते असं बघा एकदम नदीच्या कडेला ही अशी आपली नदी भीमा नदी. आणि हे असं आपलं लगेच इकडं शेत आहे बघा, एकदम नदीमध्ये. आणि ना आपल्या शेतामध्ये ना फक्त थोडंसं बांधाचंच एक अंतर आहे. तर चला मग आपली कोथिंबीर पण तुम्हाला दाखवते. तर बघा ही आपली कोथिंबीर आहे. आणि कोथिंबीरीची ना वाढ वगैरे चांगली, कलर पण चांगला आहे. पावसाने जराशी तिला आहे ना थोडंसं, पावसाने असं एवढा काही फरक पडलेला नाही आहे. फक्त थोडंसं जरा रेन पाईपवर असल्यामुळे थोडीशी पावसापासून तिचा बचाव झालेला आहे. हे बघा मध्ये मध्ये आपण आहे ना रेन पाईप आथरून घेतलेले आहेत. तर रेन पाईपवरच आपण ह्या कोथिंबीरीची उगवण वगैरे करून घेतली. आणि ट्रॅक्टरने पेरणी केलेली कोथिंबीर. तर आपली ना अशी 2 छोटी छोटी तुकडेत शेती म्हणजे शेतीची इथे. तर हे काल आहे ना ह्याच्यातलं मी गवत काढून झालेलं आहे. आता जे बांधाच्या वरती दुसरं छोटंसंच वावर आहे त्याच्यातलं मला गवत काढून घ्यायचं आहे. आणि नंतर म्हटलं बघू हे बांधावरचे जे झुडपं दिसतात आहे ना ही पण तोडून टाकायची. मला तुरीची झुडपं आहे ती 2 वर्षांपूर्वी लावली होती मी. तर तुरीच्या 2 वर्ष चांगले शेंगा वगैरे निघाले. पण आता आहे ना झाडं जरा वाळून गेलेली आहेत, काँग्रेस पण झालंय. ती झुडपं पण आता उद्या परवा तोडून घेऊ, तिथं नवीन तुरी लावून देऊ. आणि बघा उन्हाळा असून पण हे पावसाळा असून पण पावसाळा असून सुद्धा आहे ना अगदी उन्हाळ्यासारखं ऊन झालेलं आहे वातावरणामध्ये. पण 2-4 दिवस पाठीमागे ना भरपूर पाऊस झाल्यामुळे ना झाडी वगैरे झाडं सगळा निसर्ग पूर्ण असा हिरवागार झालेला आहे. ही आपल्या शेतीच्या कडेला आहे ना ही अशी काट्याची वगैरे झुडपं आहेत. ती पण थोडी थोडी तोडून घ्यायला पाहिजे, कारण शेतामध्ये येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही आहे. आणि हे मोटरीच्या वायरला पण आहे ना ही झुडपं लागल्यामुळं पण थोडंसं आहे ना वायरी एकाला एक टच होतात. ही पण झाडं तोडून घेतली पाहिजे थोडी जरा, म्हणजे यायला जायला पण रस्ता व्यवस्थित होतो. आणि लाईटीचं काम आहे त्याच्यामुळे लाईटीची पण अशी काही भीती वाटत नाही. तर सगळीकडे झाडी आहे ना एकदम अशी हिरवीगार झाल्यामुळे निसर्ग खूप छान वाटतोय. पण आता सगळे शेतकरी पावसाची वाट पाहतात ते, कारण सगळ्यांनी सोयाबीन पेरणी वगैरे केलेली आहे. तर सोयाबीनला पण पाणी पाहिजेच. आता चला तर मग जे काम करायला आलेली आहे ते काम करून घेते. आपल्या ना ह्या कोथिंबिरीमध्ये ना हे वेलाचं खूप जास्त गवत आलेलं आहे. इकडे पुढं पण दाखवते तुम्हाला.
वेलांचंच गवत जास्त आहे, कारण आहे ना म्हणजे दुसऱ्या पण कुबाबीचं पण आहे. पण आपलं जे शेत आहे ना हे नदीच्या कडेला असल्यामुळं काय होतंय, नदीच्या कडेला सगळं ही सुबाबीची झाडं असल्यामुळं ना वाऱ्याने ना सगळ्या शेंगा आहे ना इकडं आपल्या शेतात येतात. आणि मग नंतर त्या शेंगा फुटल्या ना त्याचे ना झाडं उगवतात ते. तर हे बघा, हे वेल पण किती आहे आणि कुबाबी त्या खालच्या शेतामध्ये जास्त होत्या, इकडं जरा कमी आहे. तर हे वेलच जरा जास्त आहेत इथं. आणि हे वेल आहे ना उपटतात, पण कधी कधी ना असे खुरटतात पण, कारण त्याचं हे जे देठ आहे ना थोडंसं आहे ना कडकच जाते उपटायला. इकडं पण बांधावर असे सगळे वेल उगवलेले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे 7-8 दिवस खूप पाऊस पडून गेला आणि आता 8 दिवस झाले पाऊस एकदम गायबच झालेला आहे. समोर दिसत असेल तुम्हाला तिकडे बघा, आपल्या म्हणजे वावरामध्ये किती ऊन चमकतंय. अगदी उन्हाळ्यासारखंच एकदम ऊन झाले, पाय भासतात ते शेतामध्ये. आणि बघ वावर पण असं जरा भेगासारखं झालेलं आहे, पायांची आग होतीये. आणि इथे सावलीला आहे ना मी पाणी ठेवलं होतं थंड होण्यासाठी. इथं लिंबाच्या झाडाखाली मी बसली आहे आणि पाणी मी इथंच ठेवलं होतं थंड होण्यासाठी सावलीला. तर पाणी खूप छान असं थंड झालेलं आहे. 2-3 वाफ्यातलं गवत वगैरे काढून घेतलं आणि उन्हामुळे ना खूप तहान लागली, तेव्हा म्हटलं चला थोडंसं पाणी पिऊन घेऊ. तर बघू आता आपलं पाणी कसं झालेलं आहे. खूप छान मस्त असं थंड पाणी झालेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ना शेतात असंच कळशीला आहे ना टॉवेल वगैरे लावून पाणी ठेवलं ना तर बरं वाटतं पाणी प्यायला. चला मग घेते मी पाणी पिऊन. तर इथं माझं ना कोथिंबीरीतलं गवत वगैरे काढून झालेलं आहे. आणि इथं वावरतानंतर त्यांनी वाळलेली तुरीची झाडं वगैरे तोडली आणि मी इकडं बांधावर नेऊन टाकली. आणि आपल्या कोथिंबीरीला ना युरिया पाण्यातून सोडायचं आहे म्हणून ना इथं युरिया, कुदळ, बादली वगैरे आणि हे एक ड्रम आणलेलं आहे.
तर ह्या ड्रममध्ये युरियाचं पाणी तयार करायचं आणि ह्या नळ्या वाटेनं कोथिंबीरीला द्यायचं आहे. तर अगोदर दिली तर पाणी आणि मला आपल्या दुसऱ्या शेतामध्ये थोडंसं काम आहे, तर मला आता तिकडं जायचं आहे. तर त्यांचं इथं पाणी धरायचं हे काम चालू होईल आणि मी जाते आपल्या तिकडं दुसऱ्या शेतामध्ये. तर हे दिसत असेल तुम्हाला तुरीची झाडं वगैरे तोडून टाकली आणि इथं हे एक झुडूप होतं तर ते पण तोडून टाकले. कोथिंबीरीतलं गवत काढून आहे ना मी इथं आपल्या दुसऱ्या शेतामध्ये आलेली आहे आणि मला थोडंसं पाणी पाहिजे म्हणून मी इथं ह्या कॉकचं आता पाणी घेते. तर इथं असं टप्पामध्ये थोडंसं पाणी घेतलंय, ते कशासाठी ते आपण पाहू चला. तर साधारणपणे ना 8-10 दिवस झाले असते ना आपण आहे ना शेवंतीची लागवड केलेली आहे. तेव्हा हा एक ट्रे आहे ना रोपाचा उरला होता, तो मी इथं पाणी मारून वगैरे लिंबाच्या झाडाखाली ठेवला होता. म्हणजे तसं तर त्याला रोज दिवसाआड इथं येऊन पाणी वगैरे घालत होते, पण आता परवा दिवशी आले होते मी इथं, काल आले नव्हते. तर रोपं चांगली आहेत, पण इकडनं ना थोडीशी 10-12 रोपं सुकलेली आहेत. तर ही रोपं ना पाण्यात भिजवून घ्यायची आणि नंतर आपण शेवंतीची लागवड केलेली तिथं पण काही काही झाडं सुकलेली आहेत, तर त्याला त्या जागी ही रोपं लावून द्यायची आहेत. म्हणून आपण आहे ना ह्याला थोडंसं पाणी मारून घेऊ आणि ती रोपं तिथं लावून देऊ. हे जे आपण टपात पाणी आणलं होतं ना ते मी ह्या रोपांना थोडंसं पाणी शिपडून घेते. हे दिसत असेल, हे बघा किती रोपं सुकलेली आहेत, कारण आता ह्याला आज लागवड केली म्हणजे एवढी रोपं लावली ना आज, तर ह्याला उद्या पाणी भेटन, रात्रभर हवेने वगैरे ना ते सुकून जातील. तसं तर सकाळीच ह्याला पाणी द्यायला पाहिजे होतं, पण सकाळी काही जमलं नाही इकडे यायला. तिकडं कोथिंबीरीतलं गवत काढायचं होतं, ते 4 वाजेपर्यंत गेलं मला आता काम करायला. तेव्हा म्हटलं आता चला एवढा ट्रे लावून टाकू, कारण आज आता इकडं आले नसते ना तर हे रोप वाया गेलं असतं. आणि एक काडी आपल्याला आहे ना ही 3 रुपयाला भेटते, तर हे आपलं रोपीनं वाया गेलं असतं. म्हणून म्हटलं चला लावून घेऊ. चला आता लावून घेऊ आपण शेवंती आपली. हे ज्या ठिकाणी हे जे सूर्यफुलाचे आपले शेवंतीची झाडं सुकलेली आहेत ना, जे पहिलं झाड लावलेलं आहे त्याला काही काही झाडांना ना मुळेच फुटलेले नाही आहेत, तर त्या ठिकाणी हे आपल्याला झाडं लावून द्यायची आहेत. तर बघा हे आपण पहिलं लावलेलं झाड आहे, अगदी सुकून गेलेलं इथं हे. तर हे आपण पहिले लावलेलं झाड आहे आणि आता ते ना सुकून गेलेले, म्हणजे त्याला ना मुळीची जरा वाढ थोडीशी कमी आहे म्हणून ते सुकलेले. हे बघा हे झाड कसं इथं फ्रेश दिसतंय आणि एकाच दिवशी लावलेले, पण हे झाड जरा सुकलेले म्हणून आपण ना त्याच्या शेजारी हे दुसरं झाड लावून देतोय, ते येईल किंवा हे येईल. तर काही काही झाडे ना नॉर्मल अशी थोडी थोडी सुकलेली दिसतात आहे, काही काही झाडं अशी फ्रेश आहेत. तर ज्या ठिकाणी झाड सुकले ना तिथं आपण आता ही शेवंती लावून घेणार आहे. इथं तर हे झाड आहे ना अगदी मरून गेलेलं आहे, त्याला बघू आपण मुळी फुटलेली नाही काय झालंय खाली. तर हे ना बघा ह्याची ना अशी काडीच मोडलेली इथं कांड्यावरती, त्याच्यामुळे त्याला मुळीची वाढ तरी कशी होणार. हे झाड तुटलेलं आहे, लावतानाच तुटलं असेल पण व्यवस्थित लक्ष नसेल दिलं. त्या तिथे हौदाच्या समोर बघा किती छान असा मस्त मोठा मोर आलेला आहे, अगदी पिसारा वगैरे पण त्याचा खूप लांब आहे. मी ते शेवंती लावत होते पाठीमागं पाहिलंच नाही आणि अचानक वळून पाहिलं तर बघा किती छान मोर आलेला आहे. पण काय माहिती मी जवळ जे गेल्यानंतर तो उडून जातो का काय. खूप छान मोर आहे, खूप लांब त्याचा पिसारा आहे. बघू आपण आता जवळ गेल्यानंतर तो काय करतोय. हे चित्र तर फक्त ना गावालाच पाहायला भेटू शकतं आणि खूप छान मोर आहे. मला पण पाहून एवढा आनंद झाला ना, खूप छान. किती छान मोर आहे बघा, कसं चाललेलं आहे मस्त आपल्या शेतातून. त्याचा पिसारा पण इतका लांब आहे ना मस्त असा. किती छान मोर आहे बघा, त्याचा पिसारा वगैरे अगदी जवळून छान दिसतोय. आणि मोरपंखी कलर तर पहा, मानेचा वगैरे पिसारा पण किती लांब आहे. आणि हे असं दृश्य आहे ना फक्त गावालाच पाहायला भेटू शकतं.
मोर तर बांधाच्या खाली उतरून गेला, पण इथं छान असा मस्त हिरवागार कडीपत्ता आहे. तर म्हटलं चला आलीस तर थोडा कडीपत्ता घेऊन जाऊ.